ना मी म्हटलं सर्वजण मिळून वाचायचं आहे. किती जणांना सापडलं आहे शास्त्रे? किती जणांजवळ शास्त्र आहे? किती जणांनी शास्त्रेचं पुस्तक वाचलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. ती त्याला म्हणाली, सर्वांनी वाचायचं आहे. ज्यांच्याजवळ शास्त्र आहे, राहुल, प्रशांत, सर्वांचे आवाज आले पाहिजे. मागे त्या सिस्टर बसलेल्या वाचा. वचन 31. मग शास्त्रेचं पुस्तकाचा अभ्यास करत असताना शमशोनाच्या जीवनाच्या अंताच्या घटनेकडे आपण आलेलो आहोत. आणि शास्त्रे 16:20-31 हा आपला शास्त्रभाग आहे. आणि खरोखर अतिशय हृदयद्रावक, मन हलवून टाकणारी घटना आहे की एका देवाच्या सेवकाचा, एका शास्त्राचा सोडवण्याचा, एका देवाच्या माणसाचा अंत अशा प्रकारे होऊ शकतो. किती दुःखाची गोष्ट आहे. आजच्या संदेशाचं टायटल आहे डिटूर्स टू डेस्टिनी, भवितव्याचे पर्यायी मार्ग. डिटूर्स टू डेस्टिनी, भवितव्याचे पर्यायी मार्ग. आणि या संदेश मालिकेतला आजचा शेवटचा संदेश आहे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे विजयाचे दिवस, पराभवाचे दिवस. द डेज ऑफ विक्ट्री, द डेज ऑफ डिफीट. आणि अख्ख्या शास्त्राच्या पुस्तकात आपण पाहतो की देवाचे लोक कधी पराभूत झाले, कधी विजयी झाले. जे आपल्या ख्रिस्ती जीवनात रिपीट होत असतं. कधी आपण विजयी होतो, कधी शत्रूचा विजय होतो, कधी आपली हार होते.
आणि म्हणून हे पुस्तक, यातील घटना या प्रत्येक काळासाठी, या काळासाठी आपल्याला लागू आहे. एक तत्व देवाच्या वचनातलं असं आहे, देवाचं कार्य करण्याचं, की ज्या ज्या वेळेस देवाचे लोक देवाचं ऐकतात, देव त्यांना आशीर्वाद देतो, त्यांचं संरक्षण करतो. पण ज्या वेळेस देवाचे लोक देवापासून दूर जातात, देव त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती देतो आणि शत्रूचा विजय होत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा धडा, जर कोणता महत्त्वाचा धडा या पुस्तकातून असेल तर तो हा. When God's people obey, they are blessed. But when God's people disobey, He turns them over to the enemies. ज्यावेळेस देवाचे लोक देवाचं ऐकतात, ते आशीर्वादित होतात. देवापासून जेव्हा दूर जातात, देव त्यांना शत्रूच्या हाती देतो आणि त्यांचा नाश होऊ देतो. आणि शमशोनाच्या बाबतीमध्ये कोणी ऐकलेलं नाही आहे. शमशोन एक असा शास्ता होऊन गेला, एक असा सोडवणारा, की इतर शास्त्रे जरी कोण होते आपल्याला माहीत नसतं, लोकांना माहीत नसतं, तर सॅमसन किंवा शमशोन ह्याच्याबद्दलचं एक विशेष आकर्षण, विशेष कुतूहल हे सर्वांना आहे. आणि त्याच्यावर एक हॉलिवूड चित्रपट देखील निघालेला होता, सॅमसन अँड डिलायला. आणि मागील काही संदेशामधून आपण शमशोन आणि दलीला यांची गोष्ट पाहत होतो. आणि आज आपण 16व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. डिटूर्स टू डेस्टिनी. जीवनातील सर्वात दुःखाची गोष्ट मरण नाही, तर जीवनाचा अर्थ काय, आपण कशासाठी जगतोय, कुठं चाललोय हे माहीत नसणं. द ग्रेटेस्ट ट्रॅजेडी इन लाईफ इज नॉट डेथ बट लिव्हिंग अ लाईफ विदाउट अ पर्पस. की आपला उद्देश काय, कशासाठी आपण जन्मलेलो आहोत, कशासाठी देवाने आपल्याला त्याच्या राज्यात आणलेलं आहे, कशासाठी तारण, कशासाठी प्रभू येशूला पाठवलं हे माहीत नसणं आणि तसंच जगत राहणं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. आणि शास्त्र सांगते की प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाचा एक प्लॅन, देवाचा एक उद्देश आहे. तुम्हाला जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे. तुमचं ज्या आत्म्याचं देवाने तारण केलं, तुम्हाला जे सत्य समजू दिलं, या वयात देखील सगळं आयुष्य गेलेलं असताना, जसं काही जीवन उद्ध्वस्त झालेलं असताना, ही सुद्धा त्याची योजना आहे. पण ज्यावेळेस आपण आपला ध्येय किंवा उद्देश गमावतो, ज्यावेळेस कोणताही ध्येय उद्देश नसतो, त्या जीवनाला काही अर्थ नसतो. आपण ते जीवन वेस्ट करत असतो, आपला टाईम, आपला पैसा हा व्यर्थ वाया घालत असतो. आता दलीला, शमशोन आणि दलीला यांची भेट, यांची ओळख कशी झाली आणि काय झालं हे मागील संदेशात मी सांगितलेलं असल्यामुळे त्या प्रेम प्रकरणाबद्दल, त्या घटनेबद्दल आज आपण बोलणार नाहीत. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा संदेश मागच्या संदेशाशी निगडीत आहे. आणि म्हणून तो जर तुम्ही पाहिला, ऐकला यूट्यूबवर, तर तुम्हाला ती लिंक लागेल. दलीला जिच्या प्रेमात शमशोन पडला, ती कोण होती आपल्याला माहीत नाही. ती कदाचित इस्रायली बाई असेल, ती कदाचित पॅलेस्टिनी असेल, परंतु ती त्याच्या जीवनाचा अंत करणारी बाई ठरली. ती त्याचा घात करणारी ठरली. दलीला ही जरी एक स्त्री होती, तरी माझ्या जीवनातली दलीला स्त्रीच असावी असं नाही आहे. ती दलीला तुमचं व्यसन असू शकतं,
तुमचं एखादं आवडतं पाप असू शकतं, तुमचं आवडती व्यक्ती असू शकतं, तुमचा काम धंदा बिझनेस असू शकतो. कोणती गोष्ट जिच्यावर, कोणती व्यक्ती जिच्यावर देवापेक्षा अधिक प्रेम आपण करतो ती आपली दलीला असते. आणि दलीलामुळे शमशोनाचा अंत झालेला आहे. आणि दलीलामुळेच आज अनेक शमशोनांचा तेव्हापासून प्रत्येक काळात आणि या काळात मोठमोठ्या देवाच्या लोकांचा, सेवकांचा अंत झालेला आहे. कोणाचा वीक पॉईंट बाई, कोणाचा वीक पॉईंट पैसा, कोणाचा वीक पॉईंट एंटरटेनमेंट करमणूक, तर कोणाचं वीक पॉईंट. आता तुमचा वीक पॉईंट काय हे विचारणार नाही आहे, कारण तुम्हाला नाही देवाला माहीत आहे. परंतु एवढंच सांगू इच्छितो की जर त्या दलीलावर तुम्ही विजय मिळवला नाही तर एक दिवशी ती दलीला तुमचा घात करेल. शास्त्र सांगतं की तो शमशोनाने एक स्त्री पाहिली आणि तिच्यावर तिचं मन बसले. शमशोन ज्याचा जन्म होण्यापूर्वी ज्याच्या आईबापाला मूलबाळ नव्हतं, देवदूताने दर्शन देऊन सांगितलं की तुम्हाला मूलबाळ होईल आणि तो मुलगा इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूपासून सोडवणारा शास्ता किंवा न्यायाधीश किंवा सोडवणारा होईल, अशा रीतीने त्याचा जन्म झालेला आहे. किती भाग्यवान, किती आशीर्वादित हा माणूस होता की ज्याचा जन्म एका उद्देशाने देवाने त्याला या जगात पाठवलेलं होतं. त्याचे आईबाप प्रार्थना करणारे, विश्वास धरणारे, देवाच्या मार्गात चालणारे आईबाप होते. त्याचं लहानपण अशा आईवडिलांसोबत, अशा वातावरणात, अशा घरात गेलं. पण अख्ख्या शास्त्रात त्याच्या लाईफ स्टोरीमध्ये आपण कुठेही वाचत नाही त्याच्या प्रार्थनेच्या जीवनाबद्दल की त्याने प्रार्थना केली. पण आयुष्याच्या शेवटी आपण वाचतो की त्याने मनापासून तो परमेश्वराला शरण आला आणि प्रार्थना केली. तो मोठा झाला, तो गज्जा येथे गेला, त्याने एक स्त्री पाहिली, तिच्यावर त्याचं मन बसलं आणि त्याने हट्ट धरला की तिच्याशीच लग्न करायचं. आणि आई वडिलांनी विरोध केला, लोकांनी विरोध केला की ती आपल्या जातीची, धर्माची नाही आहे. ज्या शत्रूशी आपण लढत आहोत, जे शत्रू आपल्यावर राज्य करीत आहेत, त्यांच्या मुलीशी कोणी प्रेम करेल का? आणि त्यांच्या मुलीशी याचं प्रेम झालेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे ठीक आहे, घाईघाईत कसं तरी ते लग्न झालं, परंतु त्याच्या सासऱ्याने फसवलं. शमशोनाला राग आला, त्याने जाऊन त्या बायकोला आणि त्याच्या बापाचं घर जळून टाकलं. त्याने जाऊन ते शत्रूच्या शेतामध्ये ते पेटलेले कोल्हे पाठवले आणि ते शेतमळे जाळून टाकले. आयुष्याच्या सुरुवातीला प्रेम भंग झाल्यामुळे, हे दुःख झाल्यामुळे, हे दुःख घेऊन 20 वर्ष त्यांनी इस्रायल लोकांचा न्याय केला. ही लिव्ड अ ब्रोकन हार्टेड लाईफ. पहिलंच लग्न, नवीन लग्न ते फेल गेलं. वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आणि इकडं देवाचं कार्य, मिनिस्ट्री आणि देवाच्या लोकांना सोडवायचं आहे. कशा प्रकारचं लाईफ, कशा प्रकारचं जीवन होतं शमशोनाचं. दुसऱ्या वेळेस त्यांनी चूक केली. त्याने एक स्त्री पाहिली, तिचं नाव होतं दलीला, आणि तिच्यावर त्याचं मन बसलं आणि तिने त्याला फसवलं, शत्रूच्या तावडीत दिलं. आणि आपण वाचलं 20व्या वचनामध्ये तिने विचारलं की तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य कशात आहे? एवढा पराक्रमी माणूस, एवढा सामर्थ्यशाली की ज्याला पलिष्टी सैन्य घाबरत होतं, सरदार घाबरत होते, इस्रायल लोक घाबरत होते. तिला त्याने खऱ्या मनाने प्रेम केलं.
पण शत्रूने बलिष्ठी लोकांनी ओळखलं की हा माणूस जर कॅप्चर करायचा आहे तर हा युद्ध करून सैन्याने बंदुकीच्या गोळ्यांनी आपल्या ताब्यात येणार नाही आहे, याचा वीक पॉईंट आपण ओळखला पाहिजे. आणि एक दिवशी त्यांना त्याचा वीक पॉईंट कळला आणि तो वीक पॉईंट होता एक स्त्री. जे आपल्याला मिळालेलं नसतं त्याच बाबतीत सैतान आपल्याला मोहात टाकत असतो. जी गोष्ट आयुष्यात मिळालेली नसते तो आपला वीक पॉईंट ठरत असतो. सांसारिक सुख, कौटुंबिक सुख मिळालं नसल्यामुळे, पहिलंच लग्न मोडलेलं असल्यामुळे त्यांनी ओळखलं की याचा वीक पॉईंट एक स्त्री आहे. आणि म्हणून त्यांनी एक स्त्री, दलिला नावाची एक स्त्री, तिला पैसे देऊन भाड्याने तयार केला की आपण सैन्य देऊन आपण आपल्या सामर्थ्याने बलाने त्याला कॅप्चर करू शकत नाही, त्याला तावडीत त्याला बांधू शकत नाही, पण ज्याच्यावर त्याचा प्रेम आहे त्या स्त्रीच्या थ्रू जर गेलो तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला आपल्या ताब्यात घेऊ शकतो. ही शत्रूची ट्रिक असते तुम्हाला मला कॅप्चर करण्यासाठी. जो तुमच्या जीवनातला वीक पॉईंट आहे, सैतान त्याच्या दुरात्म्याला त्याच्या लोकांना माहीत असतो आणि त्याच्याद्वारे तो आपल्याला त्याच्या तावडीत घेत असतो. त्याने बलिष्ठीने तिला 1100 चांदीचे शिक्के देण्याचे कबूल केल्या की आम्ही तुला एवढे चांदीचे शिक्के देऊ, पण शमशोनाला तू आमच्या हाती दे, त्याचं सामर्थ्य कुठं आहे ते आम्हाला सांग, त्याला तो पकडून दे. आणि एक दिवशी त्याने सांगितलं, तिने त्याला बांधून टाकलं. बलिष्ठी सैनिकांना बोलवलं आणि 20व्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. त्याचा विश्वासघात केला आणि ती त्याला म्हणाली, शमशोना, बलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. ही 4थी वेळ होती तिने त्याला धोका देण्याची. अगोदर 3 वेळेस तिने धोका दिला होता. त्याने ओळखायला पाहिजे होतं की तिचं प्रेम खरं नाही आहे. अगोदर जर तुम्हाला कोणी धोका दिलेला असेल तर वारंवार ती चूक करण्याची गरज नाही. तुम्हाला कळायला पाहिजे की कोणीतरी तुम्हाला धोका देत आहे, त्यांचं खरं प्रेम तुमच्यावर नाही आहे. पण शमशोनाने ते ओळखलं नाही. त्याला गंमत वाटली, त्याला अफेअर, अनैतिक संबंध एक गंमत वाटली. जसं अनेक लोकांना वाटतं की त्याच्यात काय, देव क्षमा करणारा, कृपा करणारा आहे, त्याच्यात काय. परस्त्री विस्तवाप्रमाणे आहे, नीतिसूत्रात म्हटलेलं आहे. आपल्या उराशी विस्तव घेऊन आपण भाजणार नाही का. तो विस्तवाशी खेळ खेळत होता आणि तिने शत्रूच्या हाती त्यांना दिला. त्याने पाहिलं, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्याने पाहिलं त्यावेळेस त्याने डोळ्यांची अभिलाषा, शरीराची अभिलाषा आणि जीवनाची फुशारकी किंवा गर्व, या 3 गोष्टी प्रत्येक माणसाचा, प्रत्येक स्त्रीच्या नाशाला कारणीभूत ठरतात. 3 गोष्टी आहेत. डोळ्यांची अभिलाषा, जे आपण पाहतो ते, जे आपल्याला पाहायला आवडतं ते. शरीराची अभिलाषा, जे आपल्याला करायला, उपभोगायला आवडतं ते, ज्याच्यात आपला आनंद वाटतो. आणि जीवनाची फुशारकी किंवा गर्व, जे आपल्याजवळ आहे ते, की ज्याच्या आपल्याला वाटतं की मला देवाची, मंडळीची कोणाची गरज नाही आहे. जीवनाची फुशारकी, या 3 गोष्टी. लस्ट ऑफ द आईज, द लस्ट ऑफ द फ्लेश अँड द प्राईड ऑफ लाईफ. आणि ह्या 3 टेस्ट आदामाच्या एदेन बागेत झाल्या. ह्या 3 टेस्ट दुसऱ्या आदामाच्या म्हणजे प्रभू येशूच्या अरण्यात जेव्हा सैतानाने परीक्षा घेतली तेव्हा झाल्या. आणि या 3 परीक्षा तुमच्या आणि माझ्या सैतान घेत असतो. आणि नंतर आपली मिनिस्ट्री, नंतर आपलं ख्रिस्ती जीवनाची सुरुवात, नंतर विजय सुरू होत असतो. पण याच्या जर आपण फेल गेलो
तर आपला उद्देश काय, देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय, हे आपल्याला आयुष्यभर कळत नाही. आपण फक्त चर्चला जातो आणि येतो आहे, आपण फक्त शास्त्र वाचतो येतो आहे, पण कशासाठी, देवाचा प्लॅन काय आहे, कशासाठी जन्माला घातलं, कशासाठी निवडलं आहे, कशासाठी तारण केलेलं आहे, एक उद्देश आहे. आणि ह्या मोहात जर पडलो, ह्या 3 गोष्टीला जर बळी पडलो, तर आपण उद्देशपासून भटकतो. आणि शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जे देवाचे लोक, ज्यांना देवाने निवडलं, ते त्यांच्या मार्गापासून भटकले. द पीपल ऑफ गॉड हू डिटूर्ड इन देअर लाईफ्स. उदाहरणार्थ अब्राहम पण रस्ता चुकला, मार्ग भटकला, तो गरार येथे गेला, पण तरी देवाची कृपादृष्टी होती, तो देवाचा ऐकणारा होता, तो परत देवाकडे आला. दावीद मार्ग भटकला, त्याने बादशिबाची पाप केलं, पण पश्चाताप केला, तो देवाकडे वळला. यिर्मयाने चूक केली, एलियाने चूक केली, पेत्राने चूक केली. आणि नव्या काळात बाप्तिस्मा करणारा योहान, ज्या आयुष्याच्या शेवटी ज्याला डाऊट आला की खरंच तोच तो प्रभू येशू ख्रिस्त, तोच तो इस्रायलचा तारणारा नाही ना, ज्यांनी लोकांना अगोदर सांगितलं होतं की पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, तो आयुष्याच्या शेवटी म्हणतो की खरंच तू तो असशील तर मला दाखव. माणसं पाठवून विचारतो. देवाच्या मार्गात चालत असताना माणूस चुकतो का? हो, आपण चुकतो, आपण चुका केलेल्या आहेत, करत असतो. पण जरी चुकीच्या रस्त्याला लागलो तरी तो रस्ता चुकीचा आहे समजून परत रस्त्यावर येणं, हायवेला येणं, हे महत्त्वाचं आहे. किती जण प्रेज द लॉर्ड म्हणू शकतो, किती जण ऐकत आहेत मी काय बोलतो ते. कदाचित शमशोनासारखे तुमच्या वीक पॉईंटमुळे तुम्ही आज बंधनात असाल, शत्रूच्या तावडीत सापडलेले असाल, कोणीतरी विश्वासघात केला असेल ज्याच्यावर तुम्ही खरं प्रेम केला आणि देवाने तसं होऊ दिलेलं असेल. अशा वेळेस काय करायचं? 5 गोष्टी, 5 परिणाम आपण ह्या शास्त्रभागातून पाहू की जेव्हा आपण मार्ग भटकतो, मार्ग भ्रष्ट होतो, तेव्हा काय होतं. What happens when we detour in our lives? 5 consequences of detour in our lives. मार्ग चुकल्याचे 5 परिणाम. पहिला पॉइंट, वचन 21 वचन बघा. पलिष्ठी लोकांनी त्याला पकडून, म्हणजे शमशोनाला, त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे खाली नेऊन पितळी बेड्याने जखडले. तो कारागृहात धान्य दळू लागला. अतिशय दुःखद असं वचन आहे की जे बलिष्ठी त्याच्यापुढे ज्यांना उभं राहायची हिंमत नव्हती, आज तो त्यांच्या हातात तावडीत सापडलेला आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट की जो एकेकाळी देवाचा माणूस, देवाची बाई असते, ज्याने एकेकाळी देवाच्या नावात पराक्रम केलेले असतात, अद्भुत कृत्य केलेले असतात, तो आयुष्याच्या शेवटी कालांतराने शत्रूच्या तावडीत सापडणं आणि शत्रूने त्याच्यावर विजयी मिळून जय जयकार करणं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही. आयुष्यभर तरी विजय मिळवला, पण शेवटी जर हुकलं तर हुकला. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, जो शेवटपर्यंत टिकतो तो धन्य. पहिली गोष्ट, पहिला परिणाम, 5 कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिटूर, मार्ग भ्रष्ट होण्याचे 5 परिणाम. पहिला परिणाम, इट इज अ लॉस ऑफ कंट्रोल, नियंत्रण सुटणे. ज्यांना शमशोन कंट्रोल करीत होता, ज्या पलिष्ठी लोकांना एकटा राहो, ते आता त्याला कंट्रोल करीत आहेत.
मार्ग भ्रष्ट झाल्याचा परिणाम, तुम्ही मार्ग चुकलेला आहात, मी मार्ग चुकलेला आहे. कशावरून समजतं? जे लोक जी गोष्ट आपण एकेकाळी कंट्रोल करीत होतो, ते लोक ती गोष्ट आपल्याला कंट्रोल करीत आहेत, याचाच अर्थ आपण मार्ग भ्रष्ट झालेलो आहोत. याचाच अर्थ आपण मार्ग चुकलेलो आहोत. ज्यांना शमशोन कंट्रोल करत होता, आणि हे कशामुळे झालं? त्याने दैलीलाशी जे प्रेम संबंध ते लाईटली घेतले म्हणून. त्याने जर वेळीच तो शहाणा झाला असता, त्याने जर ते रहस्य तिला सांगितलं नसतं, त्याने जर ओळखलं असतं की ती एवढं घडी घडी विचारते, 2 वेळेस 3 वेळेस तिने शत्रूच्या तावडीत मला दिलं म्हणजे तिचं खरं प्रेम नाही आहे, तो जर तिच्यापासून वेगळा झाला असता तर हे गोष्ट घडली नसते. पण नाही, वारंवार तो ती चूक करीत गेला. वारंवार तुम्ही आणि मी जेव्हा आपल्याला माहीत असून त्याच चुका करतो, एक दिवशी आपण त्याचे परिणाम भोगत असतो. एक दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट असतो, एक दिवशी ॲक्सिडेंट होतो, एक दिवशी काहीतरी भयानक ट्रॅजेडी होत असते आणि आपल्याला वाटतं की असं का झालं. परंतु ते होण्यापूर्वी त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, आपोआप काही घडत नसतं. आणि पहिली गोष्ट मार्ग भ्रष्ट झाल्याचं, की ज्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण असतं ती आपल्याला नियंत्रण करत असते. जे लोक आपण नियंत्रण करत असतो ते आपल्याला नियंत्रण करू लागतं. द लॉस ऑफ कंट्रोल. आणि हे का झालं? त्याने दलीलाला रहस्य सांगितलं की माझं सामर्थ्य कुठं आहे. त्याने सांगितलं की मी नासुरी आहे, नवस केलेला आहे, जर माझ्या डोक्यावर वस्त्रा फिरवला तर माझं सामर्थ्य निघून जाईल. आणि ती तसं करायला लावलं. त्याचं सामर्थ्य निघून गेलं म्हणून तो शत्रूच्या चावडीत सापडला. तुमचं सामर्थ्य जेव्हा निघून जातं तेव्हा प्रॉब्लेम आणि अडचणीमध्ये तुम्ही आणि मी सापडत असतो. कारण का? देवाचं सामर्थ्य जे काही काळी होतं ते नसतं. आणि म्हणून आपल्याला त्या सामर्थ्यात राहण्याची, त्या सामर्थ्यात चालण्याची दररोज गरज आहे. त्याने त्याचं सामर्थ्य गमावल्यामुळे ज्या गोष्टीवर तो नियंत्रण करीत होता त्या गोष्टी ते लोक त्याला नियंत्रण करू लागले. जेव्हा तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं देवाचं सामर्थ्य गमावतो, जे लोक आपल्या तावडीत असतात ते त्यांच्या तावडीत आपण पडतो, ते आपल्याला कंट्रोल करायला लागतात. ज्या व्यसनांवर एकेकाळी विजय मिळवला असतात आपण परत ते व्यसन करायला लागतो. परंतु डेंजर सिग्नल आहे. डेंजर झोनमध्ये ती भयंकर मोठी रिस्क असते कोणीतरी घेतलेली, ती गंमत नसते. दुसरं कारण, दुसरा परिणाम मार्ग भ्रष्ट झाल्याचा. त्यांनी काय केलं बघा, वचन 21. पलिष्ठी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडले. पहिली गोष्ट त्यांनी काय केली की त्याचे डोळे फोडले. त्यांना माहीत होतं की डोळे जर फोडले, दृष्टी जर गेली तर हा माणूस कुठंच जाऊ शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. शत्रूला, सैतानाला, त्याच्या दुरात्म्यांना, त्याच्या लोकांना माहीत असतं की तुमचा जो दृष्टांत, तुमचं जे ध्येय आहे, तुम्ही जो विश्वास धरलेला आहे ते जर नष्ट केलं, तुमची डोळे जर फोडले आत्मिक, तर तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही, काही करू शकणार नाही. आणि म्हणून शत्रूने अगोदर त्याचे डोळे फोडले. He lost his vision. शास्त्र सांगतं वेर देर इज नो विजन द पीपल पेरिश. जिथं दृष्टांत नाही तिथं लोक नाश पावतात. ज्यांना काही ध्येय नाही, सकाळी कामाला जायचं, घरी यायचं, म्हातारं व्हायचं, लग्न करायचं, काहीतरी बिझनेस करायचं, म्हातारं व्हायचं, मरून जायचं, ह्याच्या पलीकडे काही दृष्टांत नाही आहे, लाईफमध्ये काहीच नाही आहे. जिथे दृष्टांत नाही तिथे लोक नाश पावतात. आज तुम्हाला मी विचारतो की तुमचं ध्येय काय आहे? माहीत तरी आहे का? कधी देवाकडून विचारलेलं आहे का की प्रभू, माझ्या जीवनासाठी तुझी योजना, तुझं ध्येय, तुझा प्लॅन काय आहे, मला दाखव. एकच आयुष्य जगायचं आहे. गंमत करून, खेळ करून, टाइम पास करून जगू नका. They lost
ही लॉस्ट हिज विजन. मार्ग भ्रष्ट झाल्याचा परिणाम काय होतं? दृष्टी जाते, दृष्टांत जातो. आज असंख्य देवाचे लोक असे आहे की एकेकाळी ज्यांना दृष्टांत होता, तो आवेश होता की आम्ही असं करू तसं करू. एकेकाळी तुम्ही जेव्हा ख्रिस्ताकडे आले, विचार करा अनेक वर्षापूर्वी की तुमच्यापुढे दृष्टांत होता की आपण चर्चसाठी असं करू, आपण देवाचं कार्य तसं करू. तो दृष्टांत, ते ध्येय आज राहिलेलं आहे का? 18 वर्षांतर 20 नसेल तर शत्रूने तुमचे डोळे फोडलेले आहे. तो उत्साह, तो आनंद की फक्त कधीतरी यायचं, तोंड दाखवायचं, ब्रदरला काय वाटेल म्हणून जायचं, तसं जर असेल तर तुमचे डोळे शत्रूने फोडलेले आहेत. तो दृष्टांत राहिलेला नाही आहे, आत्मिक दृष्टी राहिलेला नाही आहे, ध्येय राहिलेला नाही आहे. कशासाठी आपण येतोय, कशासाठी देव काय करतोय, जगात काय चाललं, आपण कुठं चाललो, देव काय करू इच्छितो, काहीच कळत नाही. माणूस आंधळा असतो, त्याला काहीच कळत नाही. कधी हे काम कर, कधी तो बिझनेस कर, कधी हे सोड, कधी ते कर. एक लग्न कर, फेल गेला, दुसरं कर, सूटपत्र दे, तिसरं कर. अंधारात तडफडत असतो. दृष्टी गेलेली असते. जेव्हा दृष्टी जाते त्यावेळेस असं होतं. कोणीतरी म्हणा, प्रभू मला तुझी दृष्टी दे. जर मनापासून म्हटलं असाल तर देवाने ती प्रार्थना ऐकलेली आहे. आणि ती दृष्टी बिझनेसच्या बाबतीत विश्वास झालेला होता, कामाच्या बाबतीत, कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत की मी माझं कुटुंब देवाच्या मार्गात चालवीन, हे माझं ध्येय आहे. माझ्या मुलांना तुझ्या मार्गात वाढवेन, जे काही तू मला देशील त्याच्यातून मी तुझी सेवा, तुझा गौरव करीन, हे ध्येय होतं. पण काय झालं? तो वीक पॉईंट, ते पाप, ती दलीला तुमच्या जीवनात आली, तिने शत्रूच्या हातात दिलं आणि शत्रूने ते डोळे फोडले. ते ध्येय आज राहिलेलं नाही आहे. आज चर्चमध्ये तुम्ही राहिलेलं नाही असं नाही मी म्हणेन, तुम्ही चर्चमध्ये आहात, पण ते ध्येय, तो उद्देश आज आहे का? नसेल तर डेंजर झोन आहे, भयानक गोष्ट आहे. आणि जेव्हा दृष्टी जाते तेव्हा आपल्याला जे पाहिजे ते आपण पाहू शकत नाही. आणि जर पाहू शकलं नाही तर आपण ते घेऊ कसं काय? यू कांट टेक बॅक व्हॉट यू कांट सी. जे दिसत नाही आत्मिक दृष्ट्या ते कसं काय मिळणार? म्हणून दुसरा परिणाम हा झाला की त्याची दृष्टी गेली. द लॉस ऑफ विजन. तिसरी गोष्ट काय झाली बघा. शास्त्रे 16 आणि वचन 21 काय लिहिले त्या वचनामध्ये? शास्त्रे 16 आणि 21. त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन पितळी बेड्याने जखडले व तो कारागृहात धान्य दळू लागला. तर तिसरी गोष्ट ही, तिसरा परिणाम काय झाला की त्याला हालचाल करताना येऊ लागली. ही लॉस्ट हिज मोबिलिटी. त्याने त्याला बांधून टाकलेला आहे. तो जखडला गेलेला आहे. जो शत्रूच्या तावडीत सापडलेला आहे. शत्रूच्या तावडीत सापडलेला माणूस तो बंधनाने बांधलेला असतो. मग त्या खरोखरच्या बेड्या असोत, पापाच्या एखाद्या व्यसनाच्या बेड्या असोत, मानसिक भावना असोत, इमोशनली, फिजिकली, शारीरिकरित्या, आत्मिकरित्या तो बांधलेला असतो. त्याने त्याला बांधून टाकला. मार्ग भ्रष्ट जाण्याचा परिणाम काय होतो की आपण बांधले जातो. दुसरे स्तुती करतात, आपण स्तुती करू शकत नाही. दुसरे साक्ष देतात, आपण साक्ष देऊ शकत नाही. दुसरे प्रार्थना करतात, आपण करू शकत नाही. का? कारण आपण बांधलेले आहोत. जेव्हा तो मुक्त करतो त्याच वेळेस आपण त्याची स्तुती स्तवन करून त्याच वेळेस आपण साक्ष देऊ शकतो. साक्ष देता न येणं, गाणं म्हणता न येणं, प्रार्थना करता न येणं म्हणजे शत्रूच्या हाती पडल्याचा परिणाम आहे. की तुम्ही मुक्त नाही, तुम्ही शत्रूच्या
हाती पडलेले आहात, बंधनाने बांधलेले आहात. काहीतरी बंधन, कोणत्या तरी बंधनात, कोणत्या तरी व्यसनाने कुठंतरी त्या शत्रूने अडकून बांधून ठेवलेलं आहे आणि तुम्ही एका ठराविक लिमिटपर्यंतच करू शकता, त्याच्या पलीकडे नाही. द लॉस ऑफ मोबिलिटी. आणि मग काय झालं बघा. चौथी गोष्ट, जेव्हा माणूस मार्गभ्रष्ट होतो, रस्ता चुकतो, त्याचा परिणाम काय होतो? तो आपली पोझिशन किंवा स्थान गमावतो. आता या ठिकाणी तो जेलमध्ये त्या कारागृहात दळणदळीत आहे जात्यावर. कोण? इस्रायलचा शास्ता, की ज्याने एवढे पराक्रम केले, ज्याने ते गेट वेशी उचलून डोंगर चढून 40 मैल चालून वर डोंगरावर घेऊन गेला, ज्याने एका गाढवाच्या जबड्याने हजारो लोक मारले, तो माणूस आज आंधळा होऊन शत्रूच्या तावडीत दळणदळीत आहे. जरा विचार करा, जरा तुमच्या जीवनाचा विचार करा. किती वर्ष, किती आयुष्य तुमचं गेलेलं आहे, किती वर्ष देवाबरोबर चाललेले आहात. काय साक्ष तुमच्या मुलांपुढे, नातवंडांपुढे आहे? काय म्हणून तुमची आठवण तुमच्या मुलांना राहील की आमचे वडील असे होते, आमची आई अशी होती, त्यांच्यामुळे आम्हाला हे दिवस पाहावे, त्यांच्यामुळे माझं शिक्षण झाले, त्यांच्यामुळे मी असा आहे. कशा प्रकारची साक्ष आहे? जरा विचार करा. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही आशीर्वाद आहात का शाप आहात? एक बॅड एक्झाम्पल, एक चांगलं उदाहरण आहात की वाईट उदाहरण आहात? तुमची दलीला कोण तुम्हाला माहीत आहे, मला सांगायची गरज नाही आहे. त्याने त्याचे पोझिशन गमावले. आणि म्हणून चौथी गोष्ट काय? वेन वी आर डिटोर्ड वी लूज आवर पोझिशन. जेव्हा आपण मार्गभ्रष्ट होतो, आपण आपली पोझिशन किंवा स्थान गमावतो. आता तो इस्रायलचा शास्त्र नाही आहे, आता तो एक कैदी आहे, ऑर्डिनरी माणूस आहे. जो इस्रायलचा देवाने ज्याला निवडलेला, देवाचा अभिषेक असलेला तो राहिलेला नाही आहे. त्यांच्या दृष्टीने तो एक मामूली कैदी आहे. जेव्हा माणूस पश्चाताप करत नाही, जेव्हा माणूस दलिलाशी खेळ खेळतो, जीवनाशी खेळ खेळतो, जेव्हा चर्च आणि देव आणि शास्त्र टाईमपास म्हणून घेतो, जेव्हा फक्त ओठाने प्रभूजी प्रभूजी म्हणतो पण अंतःकरण दूर असतं, तेव्हा काय होतं? एक दिवशी तो शत्रूच्या हाती सापडतो. आणि ही अवस्था होती. त्याची पोझिशन ती राहत नाही. तो जरी वयाने मोठा असला तरी त्याला ती इज्जत, ती किंमत कुटुंबात, मंडळीत, समाजात राहत नाही आहे. लोकांच्या दृष्टीने तो ऑर्डिनरी असतो. अरे तो पण आमच्यासारखा आहे, हा तो ख्रिश्चन आहे पण तो काही फारसा विशेष नाही, कोणी विशेष लक्ष देत नाही, ऑर्डिनरी. ती पोझिशन तो गमावतो. शमशोनाने ही पोझिशन हाताने गमावलेली. आज असंख्य सेवकांनी, लोकांनी त्यांची पोझिशन हाताने गमावलेली आहे. केवळ दलिलाशी गंमत म्हणून खेळ खेळल्यामुळे, केवळ पापाशी जाऊ द्या म्हणून खेळल्यामुळे ही वेळ आलेली आहे की त्यांची पोझिशन त्यांनी गमावलेली आहे. आणि पाचवी गोष्ट, ते ब्रॉट हिम डाऊन, वर्स 21 मध्ये, ही लॉस्ट हिज पोझिशन. त्यांनी त्याला खाली गज्जा येथे आणले. कारण त्याच्या कारकिर्दीची सुरुवातच गज्जा इथून झालेली. तिथंच त्याने त्यांचे शेतं पेटवले, तिथंच. म्हणून त्याच ठिकाणी आणलं की बघ, ज्या ठिकाणी तू आमचा पराभव केला, आता तू आमच्या हातात आहेस. किती वाईट गोष्ट आहे नाही का? किती दुःखाची गोष्ट आहे. आणि पाचवी गोष्ट, द लॉस ऑफ स्टॅटस. ही लॉस्ट हिज स्टॅटस. त्याने त्याची प्रतिष्ठा गमावली. तो त्या कारागृहात दळण दळू लागला असं सांगितलेलं आहे. कोण आहे तो दळण दळणारा? कोणीतरी म्हटलं तो शमशोन, ज्याच्या पुढं कोणी उभा राहायची हिंमत ताकद नव्हती, तो आणि दळण दळतो. एक क्षुल्लक काम, दळण दळणं हे काय फार वाईट क्षुल्लक काम नाही आहे. पण ज्या कामासाठी देवाने निवडलेलं होतं ते काम सोडून, ते काम न करता एक क्षुल्लक काम करणं ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट असते.
ज्या कार्यासाठी, ज्या उद्देशाने देवाने तुम्हाला घडवलं, त्याच्या रक्ताने विकत घेतलं, ते सोडून तुम्ही फालतू गोष्टीत, फालतू लोकांमध्ये किरकोळ काम करत राहणं, दळत राहणं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नसते. तो कारागृहात दळू लागला. बघा शमशोनाचा अंत कसा झालेला आहे. देव पक्षपाती नाही, देवाजवळ पार्शलिटी नाही. एक तत्व आहे देवाचं कार्य करण्याचं. जे त्याचे ऐकतात ते आशीर्वादित होतात, जे ऐकत नाही देव त्यांना शत्रूच्या हाती देतो. ते तत्व शमशोनाच्या काळात होतं, ते तत्व आजच्याही काळात आहे. म्हणून पापाशी, व्यसनांशी खेळ खेळू नका. शास्त्र सांगतं की फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. इतकं इझिली, इतकं सोपं. आज नाही, उद्या नाही, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी त्याचे परिणाम भोगावे लागणार. तो कारागृहात दळू लागला. त्याने त्याची प्रतिष्ठा गमावलेली. तो एक कैदी आहे. तो आता देवाचा माणूस, न्यायाधीश राहिलेला नाही आहे. आज असंख्य लोक देवाचे निवडलेले, देवाचा अभिषेक गमावल्यामुळे, देवापासून दूर गेल्यामुळे, जे कार्य, जे पराक्रम करायला पाहिजे ते सोडून किरकोळ कामं करीत आहे. जसं काय दळणं दळीत आहे. फिरून त्याच ठिकाणी येत आहे. फिरून त्याच ठिकाणी येत आहे. ते चर्चला येतात, ते दाखवतात की आम्ही पण समर्पित आहोत. ते साक्ष देतात, प्रार्थना करतात, पण फिरून तिथंच आहे. ते मार्ग चुकलेले आहेत, त्यांना माहीत नाही. जसं मार्ग चुकल्यानंतर काही लोक, काही पती त्याच्या पत्नीला असं दाखवतात की मी चुकलेलो नाही आहे, मी बरोबर रस्त्याला, मला माहिती आहे तो रस्ता, मला माहिती आहे. आणि असं करून बराच वेळ झाल्यानंतर मग काय होतं, ते म्हणतात आता आम्ही थांबू, आपण थांबून विचारू. मी जरा थांबतो, मी विचारतो कोणाला तरी. कारण परत त्याच पॉईंटला येत असतात. जेव्हा माणूस फिरून त्याच पॉईंटला येतो तेव्हा तो कुठंच जात नसतो. तो मोबाईल असतो, तो हालचाल करत असतो. लोक चर्चला येत असतात, देवाचं कार्य करीत असतात, पण फिरून जसं काही जात्यावर दळण दळल्यासारखं तिथंच असतात. ते कुठंच जात नसतात. वर्ष तेवढेच असतात. तेवढं ज्ञान, तेच प्रार्थना, तेच साक्षाने, तेच आहे, तीच लेवल. पण ज्यावेळेस तो माणूस म्हणतो की आता आपण थांबून घेऊ आणि कोणाला तरी विचारू की खरा रस्ता, हायवे कुठे आहे, ज्यावेळेस तो बायकोला सांगतो की मी चुकलेलो आहे, ती आज वेळ आलेली आहे की पुरुषांनी, स्त्रियांनी सांगण्याची की मी चुकलेलो आहे, मी मार्ग चुकलेलो आहे, मी कबूल करतो. आज कोण कबूल करणार आहे? मी मार्ग भ्रष्ट झालेला आहे. मी चाललो आहे पण फिरून त्याच पॉईंटला येतो आहे. मी एवढ्या वर्षात कुठंच गेलो नाही, कुठंच जात नाही आहे. आज कोण त्याला म्हणणार आहे? कोण आपल्या पतीला, पत्नीला कबूल करणार आहे? आपला गर्व, आपला मीपणा बाजूला ठेवून की मी खरंच रस्ता चुकलेला आहे. ती वेळ आज आलेली आहे. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आणि आत्मपरीक्षण करून आपलं चूक कबूल करणं, त्यालाच म्हणतात पश्चाताप. आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपण परिस्थितीला, पत्नीला, लोकांना दोष देतो. आपण म्हणतो की जर वेगळ्या स्त्रीशी मी लग्न केलं असतं तर माझा फॅमिली लाईफ, जर मी वेगळ्या माणसाचे लग्न केलं असतं तर माझी फॅमिली, जर मी चांगल्या वातावरणात राहिलो असतो, जर मला चांगलं शिक्षण मिळालं, जर माझा रंग कसा असता, जर मी तसा असतो, जर मला जास्त. आणि असं म्हणून आपण परिस्थितीला, लोकांना, दुसऱ्यांना दोष देतो. आणि ही चूक आदामाने पहिली केली. आदामाला ज्यावेळेस परमेश्वराने विचारलं तू कुठं आहेस, देवाला माहीत नव्हतं तो कुठं आहे म्हणून तो प्रश्न विचारला नाही, तर त्याने कबूल करावं म्हणून विचारलं की आदामा तो कुठं आहेस. पण आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याने काय सांगितलं, जी स्त्री तू मला दिलीस तिने मला सांगितलं मी फळ खाल्लं. त्याने सबबीच सांगितल्या. आज सबबीच सांगू नका. तुमची दलीला तुम्हाला माहीत आहे. देवाजवळ कबूल करा, मला सांगू नका. त्याला म्हणा की प्रभू ह्या पॉईंटमुळे आज मी दळण दळीत आहे, आज मी कारागृहात आहे, आज मी बंधनाने जखडलेलो आहे, आज माझी दृष्टी गेलेली आहे, आत्मिक दृष्टी राहिलेली नाही आहे, आज मी लोकांना हसू झालेलो आहे.
पुढं आपण वाचतो की त्या लोकांनी काय केलं. त्यांनी त्यांच्या मंदिरात एक प्रोग्राम ठेवला डॅगॉन नावाच्या दैवताचा. सगळे लोक आणि सगळे प्रतिष्ठित लोक बोलवले आणि ते म्हणले शमशोनाला घेऊन या. आणि ते शमशोनाला घेऊन आले. दोन्ही डोळे गेलेले, बेड्याने जखडलेला आणि एक तरुण त्याला घेऊन आला आणि सर्व लोक बसले आणि त्याने सांगितले ते आमच्या करमणूक कर. आणि तो त्यांच्या पुढे काहीतरी करमणूक करू लागला. आणि ज्या वेळेस दृष्टी नसल्यामुळे तो धडपडत होता, हे लोक, हे माणसं, हे बायका हसत होते की हाच ना तो शमशोन ज्याने आपल्या लोकांना ना, ज्याने आपले शेतमळे जाळून टाकले, हाच तो आपला शत्रू. आज आपण त्याचा आनंद घेत आहोत. कशी अवस्था झाली बघा. पण काय झालं माहीत आहे का, या ठिकाणी एक वचन आहे, वचन 22 वचनात असं लिहिलं आहे, पण त्याचे मुंडन झाल्यावर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. त्यांनी त्याला मारून नाही टाकला, कारण देवाचा टाईम आलेला नव्हता. देवाचा टाईम आल्याशिवाय सैतानाने त्याचे लोक तुम्हाला मारून टाकू शकत नाही. कोण आमेन म्हणू शकतं? कोणाला समजतं मी हे काय बोलतोय ते? त्यांनी मारून नाही टाकलं, जिवंत ठेवलं. आणि काय झालं, शत्रूने ही चूक केली. सैताना तू त्याला तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होतं, पण नाही. देव सर्व समर्थ आहे. देवाचं कार्य अजून बाकी होतं, है ना. इट इज नॉट ओव्हर अंटिल ही सेज इट इज ओव्हर. जसं कोणीतरी म्हणले, जोपर्यंत देव म्हणत नाही पूर्ण झाले तोपर्यंत ते पूर्ण झालेलं नसतं. तुम्हाला वाटतं की पूर्ण झालं, आता खूप दुःख सोसलं, आता माझा अंत झाला, आता मला नाही वाटत मी जगल, मला नाही वाटत मी याच्यातून बाहेर येईल, मला नाही वाटत माझी आर्थिक परिस्थिती, माझी कौटुंबिक परिस्थिती सुधारल, आता मरेपर्यंत मला ह्याच बायकोबरोबर, ह्याच पतीबरोबर, ह्याच लोकांबरोबर राहावं लागेल. पण नाही, देवाचा टाईम येत नाही तोपर्यंत एंड झालेला नसतो. लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं एंड झाला, तुम्हाला वाटतं एंड व्हावा, तुम्ही प्रार्थना पण करता, पण तोपर्यंत एंड झालेला नसतो. त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले, कारण सामर्थ्य कुठं होतं? तो करार जो केला होता नासोरे म्हणून, देवाशी जो करार केला होता त्याचं प्रतीक ते डोक्याचे केस होते. म्हणजे काय की त्याला परत ते सामर्थ्य मिळू लागलं. हालेलुया. म्हणजे काय की ह्यावेळेस त्याने त्याची चूक कबूल केलेली आहे. ह्यावेळेस शमशोनाला कळलेलं आहे की ज्या डोळ्याने मी त्या बाईला पाहिलं, ज्याच्यामुळं ते लग्न फेल गेलं, ज्या डोळ्याने मी त्या दुसऱ्या दलीलाला पाहिलं, ज्याच्यामुळे हे दिवस आले, तेच डोळे शत्रूने काढून घेतलेले आहेत. हे त्याने कबूल केलं की माझी चूक झाली. जे पाहायला नको होतं ते मी पाहिलं, जे करायला नको होतं ते मी केलं. आज कोण आपली चूक कबूल करणार आहे? देवाचा आत्मा कोणाशी तरी बोलत आहे. आणि ज्यावेळेस त्याने पश्चाताप केला, देव त्याचं सामर्थ्य त्याला परत देऊ लागला. त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. त्याचं सामर्थ्य देव त्याला पुन्हा देऊ लागला. शेजाऱ्याकडे पहा आणि म्हणा की माझं सामर्थ्य मला परत देव देत आहे. जर पश्चाताप केलेला असेल तर ते सामर्थ्य, जरी तुम्ही कारागृहात जेलमध्ये जसं काही दळणदळीत असाल, जरी तुमचे डोळे फोडलेले असतील, तरी ते सामर्थ्य देव देईल. देव देतो. तो दुसरी संधी देणारा देव आहे. तो जोपर्यंत एंड करत नाही तोपर्यंत एंड होत नसतो. लक्षात घ्या. आणि पुढं आपण वाचतो की त्यांनी त्यांची करमणूक केली. आणि मग काय झालं, त्यांनी एक गोष्ट केली. वचन 26, शमशोनाचा हात ज्या मुलाने धरला होता त्याला तो म्हणाला, ज्या खांबावर हे घर उभी आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्याच्याशी टेकेन. ज्याच्यावर त्या ठिकाणी सर्व त्याचे शत्रू होते. हा शमशोनाचा शेवटचा चान्स होता. देवाने त्याला शेवटच्या वेळेस त्याचं सामर्थ्य दिलेलं होतं. आयुष्याचे किती वर्ष तुम्ही आणि मी घालवलेले आहे.
शेवटचा चान्स आहे. ज्यावेळेस तो सामर्थ्य देतो, ज्यावेळेस डोक्याच्या केस वाढू लागतात, ज्यावेळेस ती शक्ती परत द्यायला लागतो, त्यावेळेस तो शेवटचा चान्स आपण ओळखायचा असतो. त्यावेळेस टाईमपास करायचा नसतो, त्यावेळेस फिरत फिरत टंगळमंगळ करायची नसते. काय झालंय बघा, त्याने त्या मुलाला सांगितलं की ज्याच्यावर हे सगळं, हे मंदिर, हे ठिकाण आधारलेलं आहे ते मला चाचपून पाहू दे. आणि मग त्या मुलाने त्याचे हात त्या खांबावर ठेवले. त्याच्या हातात ज्याच्यावर त्याचे शत्रू बसलेले आहेत, ज्याच्यावर ते घर, ते मंदिर आधारलेलं आहे, ते त्याचा आधारस्तंभ त्याच्या हातात आलेला आहे. जरी डोळ्याला दिसत नव्हतं तरी सेन्सेशनने चाचपून तो पाहू शकत होता. जरी आत्मिक दृष्टी गेलेली असती, आयुष्यातील पापामुळे, चुकीमुळे, मार्गभ्रष्ट झाल्यामुळे, तरी शेवटी ज्यावेळेस देव त्याचं सामर्थ्य देतो, तरी कोणत्या ना कोणत्या सेन्सने आपण चाचपून समजू शकतो की शत्रूचं स्थान किंवा तो आधारस्तंभ माझ्या हातात आलेला आहे. कोणीतरी म्हणा की ते माझ्या हातात आलेलं आहे. कशामुळे तुम्ही चुका केल्या, कशामुळे तुमच्या शत्रूचा वीक पॉईंट, कशामुळे तुम्ही त्यांचा नाश कराल, ते आधारस्तंभ देव तुमच्या हाती देतो. देवाने ते आधारस्तंभ, त्याने म्हटलं की मला हे चाचपून पाहू दे, आणि मग ते त्याच्या हातात आले. आणि काय झालं बघा, 28 वचन 27. त्या मंदिरात स्त्री पुरुषांची मनस्वी गर्दी झाली होती. तेथे बलिष्ठांचे सर्व सरदार होते. धाब्यावर 3000 स्त्री पुरुष शमशोनाची गंमत पाहत होते. फुल पॅक भरलेलं होतं. कारण सगळ्यांना उत्सुकता होती की एवढ्या 20 वर्षापासून हा माणूस ज्याने हाहाकार माजवलेला आहे, हा इतका डेंजर अतिरेकी की ज्यांनी आपला नाश केलेला आहे, आता तो आपल्या हातात आलेला आहे. आता ते त्यांच्या देवाला, त्या दैवताला, त्या देवीचं गौरव करून ते सेलिब्रेट करत आहेत. ते आनंद करीत आहे की शत्रू शेवटी आपल्या हातात आलेला आहे, आता संपलेला आहे. पण त्यांना माहीत नव्हतं की देव काय करणार आहे. शत्रूला माहीत नसतं की ते करणार आहे. कधी कधी शत्रूला वाटतं, कधी कधी लोकांना वाटतं की आता तुम्ही आणि मी त्यांच्या हातात आलेलो आहोत, आता यांचा देव सोडवणार नाही, आता किती प्रार्थना करा, किती शास्त्र वाचा, किती चर्चला जा, आता तुम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला माहीत आहे की तो प्रॉब्लेम सुटणार नाही, ते होणारच नाही आहे. असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा त्यांना माहीत नसतं की नंतर पुढं देव काय करणार आहे. आणि म्हणून निराश व्हायचं नसतं, म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसतं. हालेलुया. त्याने काय केलं बघा, वचन 28. मग शमशोनाने परमेश्वराचा धावा केला की हे प्रभू देवा, माझी आठवण कर. हे देवा, ह्या एवढ्या प्रसंगी मला बळ दे. फक्त एकदाच, फक्त परत एकदा तो चान्स, परत एकदा मला ते सामर्थ्य दे, तो म्हणतो. म्हणजे मी आपल्या ह्या 2 डोळ्यांबद्दल बलिष्ठांचा एकदम सूड घेईन. तुम्हाला बसू प्रार्थना. त्याला माहीत आहे की आत्ता नाही तर कधीच नाही. त्याला माहीत होतं की हाच तो चान्स आहे, हीच ती संधी आहे. पण शत्रूला माहीत नव्हतं. शत्रूला वाटलं की आपण जिंकलो. पण ज्याच्याबरोबर देव आहे, ज्याला देवाने निवडलेलं असतं, ज्याच्याबरोबर देव असतो, तो हरू शकतो का? शत्रू त्याच्यावर विजय करू शकतो का? नाही. आणि काय झालं बघा, ज्या 2 मधल्या खांबावर त्या मंदिराचा आधार होता, त्यातला एक उजव्या हाताने, एक डाव्या हाताने धरून शमशोन त्याच्यावर टेकला. बलिष्ठांबरोबर मलाही मरण येऊ असे म्हणून शमशोनाने आपले सर्व बळ खर्चून ते खांब रेटले. तेव्हा ते मंदिर त्या सरदारावर व त्या जमलेल्या सर्व लोकांवर पडले. ह्या प्रकारे त्याने मरते समय मारलेले लोक आपल्या साऱ्या हयातीत मारलेल्या लोकांहून अधिक होते. आणि अशा रीतीने त्याचा एंड झालेला आहे. त्याने हार मानलेले नाही आहे. शेवटच्या क्षणी जे लोक त्याच्या लोकांना छळत होते, ते शत्रू सगळेच एकाच ठिकाणी जमलेले होते आणि देवाने त्याला विजय केलेला आहे. तो म्हटला फक्त एक वेळेस तू मला हे सामर्थ्य दे. त्याने ते रेटले आणि ते खांब पडलं, ते मंदिर पडलं आणि सर्वजण त्याच्यावर, शमशोन त्याच्याबरोबर मरून गेला.
काही काही वेळेस देवाच्या माणसाचा एंड, शेवट जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. पण याचं काय कारण असतं हे आपण बोलू नये किंवा काही आपल्या प्रतिक्रिया देऊ नये. कारण ते देवाबरोबर कसे चालले, त्यांनी काय पापं केले, चुका केल्या हे त्यांना देवालाच माहीत असतात. असं का झालं ह्याचं ओपिनियन आपण देऊ शकत नाही. कारण तो ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याचा त्याचा देवाबरोबरचा संबंध असतो. पण जे झालं ते वाईट झालं. जर त्याने ऐकलं असतं, जर त्याने दलिलाची संगत सोडली, जर वेळीच तो शहाणा झाला असता, सुधारला असता, तर ह्या रीतीने त्याचा एंड झाला नसता. आज कोण शहाणा होणार आहे? कोण कबूल करणार आहे की प्रभू माझ्या जीवनातली दलिला ही आहे, ही व्यक्ती आहे, हा बिझनेस आहे, हा पैसा आहे, ही गोष्ट आहे. आज कोणती गोष्ट तुम्हाला लेडीज मीटिंगपासून, चर्चपासून दूर ठेवते प्रभू नेता? कोणती गोष्ट? का बरं टाईम मिळत नाही? का बरं देवाची भक्ती, कोणती गोष्ट त्याला कबूल करा की प्रभू हा माझा वीक पॉईंट आहे? का बरं रिटायर झाल्यानंतर म्हटलं की मी माझं सर्व आयुष्य, उरलेले सर्व दिवस मी तुला देईन? कुठं जातात ते दिवस? कुठं जातो तो वेळ? देव परत एकदा ते सामर्थ्य, ती शक्ती देऊ इच्छितो. परत एकदा तुम्हाला विजयी करू इच्छितो. तो नवीन सामर्थ्य देणार, तो दुसरी संधी देणारा देव आहे. आज कोण पश्चाताप करणार आहे? देवाला दोष देऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. त्याला म्हणा शमशोनासारखं पश्चाताप करून की फक्त एकदा तू मला एक बळ दे, फक्त एकदा शेवटचा चान्स दे, आणि मग मी तुझ्या नावात विजय मिळवेन. आणि देवाने त्याला विजय केलेला आहे. आपण ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. दैनंदिन प्रॉब्लेम, त्याच्या मागे पडद्याआड दुरात्म्यांचं कार्य आहे. हे जंग, हे युद्ध देव आणि सैतानामध्ये आहे आणि त्याच्यात आपण सापडलेलो आहोत. तुम्ही आणि मी एकतर देवाच्या बाजूने आहेत, नाही तर त्याच्या विरोधात आहोत. देवाच्या राज्यात नाही तर सैतानाच्या राज्यात आहोत. आज जर कधी त्याच्याकडे वळलेलं नसाल तर त्याच्या राज्यात या. तो विजयी करणारा देव आहे. कबूल करा की मी मार्गभ्रष्ट झालेलो आहे. कबूल करा की माझ्या चुकामुळे मी माझं सामर्थ्य गमावलेलं आहे. मी माझा अभिषेक गमावलेला आहे. मी जसा होतो तसा नाही आहे. आपले डोळे बंद करा आणि म्हणा, प्रभू मी एकेकाळी प्रार्थना करीत होतो, माझं प्रार्थनेचं जीवन जसं होतं तसं राहिलेलं नाही आहे. मला चर्चला येण्याचा जसा आनंद पहिला वाटत होता तसा राहिलेला नाही आहे. माझी क्षमा कर. मी पहिलं तासना तास शास्त्र घेऊन बसत होतो, परंतु आज ती गोडी राहिलेली नाही आहे. कोणी आहे का? कोणी म्हणणार आहे का?